नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं सविता बरवे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मणिपुरांतल्या लोकांनी आपली सपनां पुराय करपाक आनी तरणाट्यांच्या प्रगती आनी कल्याणा खातीर शांततायेचो मार्ग आपणावपाचो उलो मारलो. मणिपुर की ये धरती आशा और उम्मीद की भूमि है, लेकिन दुर्भाग्य से हिंसा ने इस शानदार इलाके को अपनी चपेट में ले लिया था. मैं सभी संगठनों से अपील करूंगा कि शांति के रास्ते पर आगे बढ़कर अपने सपनों को पूरा करें. हे वेळार प्रधानमंत्र्यांनी चुराचंदापूर जिल्ह्यातल्या शांतताय मैदानाचेर 7,300 कोटी रुपया परस चड मोलाच्या 14 उदरगत प्रकल्पांचो बुनियाद घालो. बढ़ती हुई कनेक्टिविटी मणिपुर के आप सभी लोगों की सुविधाएं बढ़ा रही है. यहाँ के नौजवानों के लिए रोजगार के नए मौके बना रही है. केंद्र सरकार मणिपूर सरकाराक राज्यातल्या उदरगत आनी शांतताये खातीर पुराय आदार दितले अशें आश्वासन तांणी ह्या वेळार दिलें. ताचे पयलीं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आभासी पावंड्यार मिझोरामांतल्या आयजोलात 9,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचो बुन्यादी फातर घालून कांय प्रकल्पांचें उक्तावण केलें. हे प्रकल्प रेल्वे, रस्ते, उर्जा, खेळां सयत कितल्याशाच क्षेत्राक मदत करतले. भारत ही संवसारांतली सगळ्यात नेटान वाडपी मुखेल अर्थवेवस्था आसून ईशान्य राज्यां देशाच्या उदरगतीचे इंजीन जावपाक लागल्यात अशें तांणी स्पश्ट केलें. नव्या बैराबी सैरांग रेल्वे प्रकल्पाचे उक्तावण करतना प्रधानमंत्र्यांनी सांगलें, This is not just a railway connection, but it is a lifeline of transformation. It will revolutionize the lives and livelihoods of the people of Mizoram. Farmers and businesses of Mizoram can reach more markets across the nation. तशेंच सैरांग दिल्ली राजधानी एक्सप्रेस, सैरांग गुवाहाटी एक्सप्रेस आनी सैरांग कोलकाता एक्सप्रेस अशा 3 नव्या एक्सप्रेस गाडयांक तांणी ह्या वेळार 5वो बावटो दाखयलो. अमृत सरोवर अभियाना खाला 68,000 परस चड तळी बांदल्यात अशी माहिती सरकारान दिल्या. एप्रिल 2022 वर्सा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दरेका जिल्ह्यात 75 अमृत सरोवर बांदपाचे वा पुनर्जीवीत करपाचे ध्येय दवरून ही मोहीम चालीक लायिल्ली. ग्रामीण उदरगत मंत्रालयान नवी दिल्लीत अमृत सरोवराचेर राष्ट्रीय कार्यशाळा घडोवन हाडिल्ली. भारत हरीत हायड्रोजन नवनिर्माणाचे जागतीक केंद्र जावपाक सज्ज आसा असो विश्वास केंद्रीय अक्षय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी उक्तायला. नवी दिल्लीत जाल्ल्या 2 दिसाच्या पयल्या हरीत हायड्रोजन संशोधन आनी विकास परिशदेच्या समारोप सुवाळ्यात ते उलयताले. हरीत हायड्रोजनाचे महत्व अधोरेखीत करतना भारतान 2070 मेरेन निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करपाच्या प्रवासाक सुरवात केल्या अशें तांणी सांगलें. आपल्या राष्ट्रीय हरीत हायड्रोजन मोहिमेंतल्यान भारत हायड्रोजन तंत्रज्ञानाच्या नवनिर्माण, उत्पादन आनी उपाय येवजणा खातीर जागतीक केंद्र म्हूण उदेतलो. विकसीत भारत युवा संवाद फुडारी हे तरणाट्यांच्या फुडारपणा खाला लोकशायेची खरी देख आसा अशें युवा वेव्हार आनी खेळां मंत्री मनसुख मांडविया हांणी सांगलें. नवी दिल्लीत जाल्ल्या विकसीत भारत युवा संवाद 2026 वेळार उलयतना तांणी सांगलें, देश के हर युवाओं को मैं आग्रह करता हूं कि आप माईगव प्लेटफॉर्म पर आइए, क्विज कंपटीशन में पार्टिसिपेशन करिए और आपका विचार विकसित भारत के लिए प्रधानमंत्री जी के सामने रखने का अवसर प्राप्त करे. इस उद्देश्य के लिए विकसित भारत यंग लीडर डायलॉग का आयोजन करा है. भारताक वर्स 2027 जावपी 5व्या कोस्ट गार्ड ग्लोबल समिटाची येजमानकी करपाची संद मेळ्ळ्या, जी भारताच्या वाडट्या दर्यावेल्या फुडारपणा खातीर म्हत्वाचें पावल आसा अशी माहिती भारतीय तटरक्षक दळान दिली. 2027 वर्सा भारतांतल्या चेन्नईत ही परिशद जातली. हातूंत फ्लीट रिव्ह्यू आनी ग्लोबल कोस्ट गार्ड परिसंवाद आसतलो. मजगतीं रोमांत जाल्ल्या 4थ्या शिखर सभेत भारता सयत 115 देशांनी आनी वेगवेगळ्या संघटनांनी वांटो घेतिल्लो. भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन बिहार, बंगाल, तेलंगणा, उत्तराखंड आनी ईशान्य राज्यांतल्या कांय सुवातींनी वादळी वाऱ्या सयत पावस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच आयज कर्नाटक, कोंकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, ओडिशा आनी विदर्भात चड पावस पडपाची शिटकावणी खात्यान दिल्या. चीनात चालू आशिल्ल्या ISSF संवसारीक वस्तादपण सर्तीत भारताच्या ईशा सिंग हिणें 10 मीटर एअर पिस्तूल गटात भांगरा पदक जिखला. आणि दादल्यांच्या दोट्टी गटात भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ह्या जोडयेन हाँगकाँग ओपन बॅडमिंटन सर्तीच्या फायनलीत
पावल घाला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 नमस्कार.